विधान परिषदेत मंगलप्रभात लोढा आणि दानवेंमध्ये खडाजंगी झाली आहे। दानवेंकडून मंगलप्रभात लोढांवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला। आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा असं मंगलप्रभात लोढा यांचं दानवेंना थेट आव्हान आहे। लोढांकडून सभागृहात थेट राजीनाम्याचीच भाषा करण्यात आलेली आहे। एक भारतीय जनता पार्टीचे नेते, मुंबईचे पालकमंत्री यांचं अनेक ठिकाणी महानगरपालिकेनं अनेक अवैध बांधकाम त्याची विक्री चालू आहे आणि भारतीय जनता पार्टी उघड्या डोळ्याने सगळं बघते। हा माझा सभापती महोदय विषय आहे। सभापती महोदय, असं होत असताना एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता बसला, त्यांनी काही गोष्टी केल्या तर मी समजू शकतो, परंतु महसूल विभागासारख्या विभागामध्ये सुद्धा काय चालू आहे बघितलं पाहिजे। सभापती महोदय, एकही इलिगल काम माझ्या परिवार तर आज चालू आहे, ते त्याने यूज केल्या की ते विक्री चालू आहे असं असेल तर मी माझा राजीनामा ब्लँक साइन करून इथे आपल्याकडे जमा करतो। माझी रिक्वेस्ट आहे। एक मिनिट मी माननीय एक मिनिट असा ते मॅडम माननीय सभापती महोदय ते पुष्कळ वेळा झाला। कोणी उभार माझ्या परिवाराचा बिझनेस ते गुन्हा आहे का त्या? पण आज त्याने सांगितलं आहे, मी त्याने निवेदन करतो, एकही ते इलिगल कन्स्ट्रक्शन करून ते विक्री त्यांची सुरू आहे तो त्याने प्लीज ते पुरावा सहित ते सबमिट करा। आपण एकदा अतिशय भावना तीव्र झालेल्या आहेत तुम्ही राजीनामा काढून दिलात। खूप वेळेला बरं का खिशात असतो राजीनामा पण तो काढला जात नाही, पण त्यांनी तो राजीनामा काढून दाखवला, माझ्याकडे द्यायची तयारी दाखवली त्याच्याबद्दल जे आहे ते, आणि त्याच्यामुळे तुमच्या भावना प्रामाणिक आहेत। आता हां, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही, पण काही लोक आमच्याकडं यांच्या सगळ्याविषयी जर तक्रार येत असेल तर तक्रारी आलेल्या सांगणं काही पाप आहे का? मी त्या तक्रारी त्यांच्याकडे पाठवतो, संपला विषय। मी काही त्यांचा अनादर करत नाहीये लोढा साहेबांचा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।